सो नमस्कार मित्रांनो, आज आमच्या जय जवान मंडळामध्ये हा नमन आला की ॲक्च्युली लेट झाला माका. टाईम काय 7:30-8चा होता आणि आता कळला की नमन उद्या शक्यतोरा बरेच कार्यक्रम आहेत आणि झाले पण बऱ्यापैकी. तर बघूया, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आणि थोडंफार जेवढं होईल तेवढं शूट करायचा प्रयत्न करूया. ओके, चल बाय.
विशेष स्वागत केले जात आहे तू आमचे अगदी गाणं नटरंगे भ्राता औष आपल्याला अवघड शब्द विचारता येत नाही तर कशा विचार म्हणतो मी नटरंगे भ्राता असं म्हणा. हा 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 तेच ते पण म्हणतात ते काही तुम्हाला त्यापेक्षा असं म्हणा भावा बारक्या हत्या कसं वाटेल ते आणि राजा शोभळ का ते आणि ही लोक काय म्हणतील खाण्याचे काही वेळे वाकडे बोलत तरी चालेल कारण तो आऊच आहे गणपत्या हलवून 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 वाटले हे आमच्या वाट्याला देवाने घातलेले दोन नमुने सगळे एकाच मायेचे मनी बिंडो कुचकामी बेअक्कल. दादानू मला नाही बा काय तुम्हाला समजलं का काय म्हणतात ते हे काय विचारणं झालं मी थोर ना भाऊ तुमचा माझा अभ्यास आणि अनुभव किती दांडगा आहे माहिती ना तुला बेअक्कल बेअक्कल म्हणजे ज्याची अक्कल डबल एकदम एक बेकम बे बे के बे बे दुने चार समजलं हो समजलं दादानू पाया पडतो हे धनी माते आई पोटात घे आई पोटात घे वर जावं लागेल हे धनी माते आता हे माझं जगणं व्यर्थ वाटू लागलं हे असे नमुने कसे सांभाळणार सिंहासन कसे त्यात काय झालं सांभाळायला मागावं तेव्हा सिंहासन करता होते त्यात असं काय तरी काय सांभाळण्यासारखं मी त्यावर बसलो तर जागा पुरायची नाही काय ते तुला वाटतं काय ते अरे भोजनाची जागा नाही ती नशीब हे तुम्हाला तरी कळलं आम्हाला कळतं हो पण तुमचं वळवळ त्याला एक काही सिंहासनाची जबाबदारी कोणाला तरी आणि वाळणं मोकळे अरे पण योग्यता आहे का कोणा का आपले तुम्ही दोस्त म्हणजे जिंदाबाद आमची मागणी पुरी करा नाहीतर खुर्ची खाली करा आमची मागणी पुरी करा नाहीतर खुर्ची खाली करा जिंदाबाद कसं नाही करायचं मला इन्सर्ट झालंय माझं मग काय करतात आता एकच उपाय बोलवा सर्वांना हो द्या निर्णय सर्वांच्या समक्ष जाऊ दे एकदा काय तो फैसला आम्ही तरी किती वाट बघायची ह्यांची वर बसणाऱ्याची बोलवा सर्वांना सारेया हे अपनी के सारेया सारेया हे अपनी के सारेया
म्हणताय का? होय होय दादानू तो त्यांचा भाव आहे. म्हणजे भावकीत म्हण कुठला तो चुलत भाव आहे त्याला. चुलत त्यांचं आणि आमचं नाही चुलत. यशस्वी हे यांचं असं आहे. हे आम्ही ओळखून आहोत आणि बाहेर लोक याचाच फायदा घेतात. ही सारी मुलं कोणाची? चुकीचा बोलताय, साफ चुकीचा बोलताय. ह्या साई मुलांचा बाप मी जरी नसलो तरी या साई मुलांना मी अजिबात अंतर दिलेला नाही. तुझी माझी असा भेदभाव मी कधीच केला नाही. सर्वांना सारखा मान, सारखं वजन. दादानू वजन भारी होत असेल तर मी उचलू. दादानू आम्ही उचलू. घे. पिंटुकल्या तू. अरे जे झेपत नाही ते का उचलावे? त्यासाठी अंगात फळ असं हवे आमच्यासारखे. बाकीच्यांना टाका ठोकतून. माझ्या वाटेला जाशील तर टाकीच आम्ही पण सांगून ठेवतोय आमच्या वाटेला जायचो काय करशील आम्ही अरे आपल्याला सांभाळता येत नाही मुकुट. आम्ही नाचते काय करते उद्या कापली बरोबर. दे मुकुट तू त्यांच्याकडे दे. अरे मुकुटापेक्षा डोकं वापर, ते बरं होईल. पुत्र सत्येंद्र तू गप्प राहायला काय घेशील? अरे बेवडा म्हणा बेअक्कल म्हणा पण मी जन्मता बेवडा नव्हतो. बरोबर जन्मता तेच मी म्हणतो. पण मी प्यायला काय लागलो त्याचा कोणी शोध घेतला नाही ना? शोधा मग सापडेल. त्याच्यासाठी पहिले काहीला आम्ही आराम करता थोडा वेळ लवणलो तर घेऊन होत्या असं म्हणतात. तो काढावाला आम्ही इथे आलो तर पण काही नाही. ज्येष्ठश्री थकले तेव्हा सिंहासनाची जबाबदारी तुम्हा सर्वांच्या समक्ष कोणावर सोपवावी यासाठी ही तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. हा समजलं का? समजलं ना सर्वांना? मी काय म्हणतो दादानू, तुम्ही जर बसलात या सिंहासनावर तर मी बसेन तुमच्या मांडीवर. अरे तू बसशील ना माझ्या मांडीवर पण फटके पडतील ना माझ्या गालावर. समजदार आहेस तू. थोर कोण? मी बसणार ती आता. नुसतं बसायचं नसतं त्यासाठी लागतं. अरे तेवढंच येतं त्यांना. तर राजाचा पुत्र राजा होणार या भ्रमात जर सर्व असत तर असा हा पिणारा राजा सर्वांना मान्य करावा लागेल. बरोबर का? बरोबर. अरे ह्याने बसावे सिंहासनावर पीठ आणि आम्ही सिंहासनाच्या रक्षणासाठी इतर राजांवर राहणारचं ते आम्हाला मान्य नाही. तुम्ही कशाला करताय याचा पिता?
ज्येष्ठ श्री कथील आहे तो योग्य विचार. हो, तसंच तुमचं म्हणणं चुकीचं नाही आहे, कारण तुम्ही यांच्यापेक्षा वयाने 2 वर्ष ज्येष्ठ आहात. पण ज्येष्ठ असून फायदा काय? अनुजाचे सुपुत्र. अनुजाचे सुपुत्र. हा तेच ते. तसा बघायला गेलो तर यांचा आणि आमचा विवाह एकाच दिवशी झाला. आणि ज्येष्ठ राजपुत्र लग्न होताना गेलं नाही. हे राज्य हा पिला तो पिला अगदी शर्फीने लढत राहिलो. आणि आमच्या आधी ह्याने ही खिंडाला ठेवली. हो की नाही हो? हे म्हणजे हा एवढा मोठा पुरावा आहे ना? आहेच मोठा, सर्वात मोठा. आम्हाला काय आपण सेवक माणसं. हे झालं तर यांच्या बाजूने, हे झालं तर यांच्या बाजूने. आपण अपक्ष उमेदवार. आपलं मत आपल्या जवळ. ज्याला गरज असेल तो येईल. मत द्या. अरे वा रे माझ्या सेवकांना, काय युक्ती सुचवली. वा. कधीच्या काळात यांना सुचले युक्ती. श्री मला की नाही एक युक्ती सुचलेली आहे. तुमचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. मतदान देऊया. ज्याला मत जास्त तो राजकुमार राजा. कशी वाटली युक्ती? हॅलो ओंकार ऋतुजा गडकर यांच्याकडून 500 रुपयाचे भरघोस असे पारितोषिक आले आहे. त्यांच्या सो मित्रांनो, फायनली घरी आलो आहे. जेवढं जमलं तेवढं शूट केलं आणि ॲक्च्युली बराच कमी वेळ भेटला मला शूट करायला. मला आधी माहिती नव्हतं की नमन आहे, नंतर कळलं. सो जे काय तुम्ही बघता थोडंफार जमलं तेवढं केलं. आणि उद्या आहे शक्ती तुरा. आय थिंक जर भेटला मौका उद्या काही कामं नसतील तर नक्कीच जाईन आणि ते पण शूट करीन आणि ते पण टाकीन. त्या दरम्यान तुम्हाला माझ्या अजून गावचे काही ब्लॉग आहेत ते नंतर येतील. हालाकी हा थोडा लेट शूट झाला आहे आणि हा अगोदर येईल आणि ते बाकीचे नंतर येतील. तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.